लेट्स प्ले गेम ऑन. गिरगाव बॉईज टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 2 सलामीवीर फलंदाज. हो, हो. पहिलाच बॉल खूपच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. अंकित आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आले आहेत आणि फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर राम आहे स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या समवेत प्रभात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम वाळकेश्वर बॉईज या संघाकडून साखळी पद्धतीने हे सर्वच सामने खेळवले जात आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹25,000 व आकर्षक असा चषक. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं ₹15,000 व आकर्षक असा चषक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर व बेस्ट मालिकावीरच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर आकर्षक भेटवस्तू दिली जाते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता मात्र पंचांचा इशारा येतोय. नो बॉल आणि नो बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती दोन्ही आकड्यावर. पुढील बॉल असेल फ्री हिट. यावेळेला उडवलाय. मोठा फटका आणि खेळलेला हा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. एकच धाव आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती तिन्ही आकड्यावर. राहुल सावंत इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय टीम गिरगाव बॉईज या संघाकडून. यावेळेला आत्ता मात्र बरोबर बॉल ओळखला आणि या बॉलनं पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी रामच्या बॅटमधून येतोय षटकार. यावेळेला राम यांच्यासाठी पुढचा बॉल बरोबर पायावरती बॉल जाऊन आदळलाय जरूर. पर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जातीये. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 10 या आकड्यावर. यावेळेला देखील प्रचंड वेग आहे आणि या आता मात्र जर आपण पाहिलं तर बाईकच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 11 या आकड्यावर. पुढचा बॉल प्रभातसाठी हाताळलेला पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक जज करत असताना एक धाव पूर्ण देखील केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 13 या आकड्यावर. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाण्याच्या डबक्यात बॉल अडलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना आता मात्र जर आपण पाहिलं तर थांबवल्या त्या ठिकाणी एकच धाव. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 या आकड्यावर.
चला चालू करा सामना. आपली विनंती असेल. गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज आकिब. त्यांचा पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा धावून या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पहा तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय अकीब यांचा. बरोबर नाकाच्या समोरून घासून गेलेला हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय रामा यांनी. क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः बॉल पर्यंत पोहोचले जरूर. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ती धाव पूर्ण केली जाईल का? येस, ती धाव देखील पूर्ण केली जातेय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 19 या आकड्यावर. यावेळेस स्लोअर वन बॉल पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं जरूर. पण जर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पंचांचा इशारा येतोय वाईड आणि या वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 या आकड्यावर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एकूण 8 संघ साखळी पद्धतीने संपूर्ण सामने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला उडवलाय हा मोठा फटका रामाने आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय गोशांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 27 या आकड्यावर. यावेळेला देखील पहा पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेरचा हा बॉल. आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 29 या आकड्यावर.
यावेळेला देखील मोठा फटका पुन्हा एकदा खेळला राम यांनी आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1 धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 2 समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 या आकड्यावर. अंकित सिंग आले गोलंदाजीसाठी. या संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी आलाय अंकित सिंग. अंकित सिंग गोलंदाजीसाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. वाळकेश्वर बॉईज आपण पाहतोय. वाळकेश्वरहून हा संघ करिरोडच्या गोदरेज मैदानामध्ये आलाय ही स्पर्धा खेळण्यासाठी. एक ताकदवर संघ म्हणून ओळख असणारा हा संघ आपण पाहतोय वाळकेश्वर बॉईज. जर आपण पाहिलं तर सचिन कोनेजा असतील, रामा असतील, प्रभात असतील, ही मोठमोठी नावं आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. लेग बाईच्या स्वरूपातली ही धाव या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 31 या आकड्यावर. माफ करा 32 धावा धावफलकावरती झाल्यात. अंकितचा पुढचा बॉल त्याच्यावरती आक्रमण लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल पाठवल्या बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी प्रभातच्या बॅटमधून येतोय रुबाबदार षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रचंड वेग होता या बॉलमध्ये आणि पहा मध्ये बॉल त्याला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी प्रभातच्या बॅटमधून षटकार. 38 ऑन अ बोर्ड. 38 धावा धावफलकावरती झालेत. खुल्या गटातील हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. एक महत्वपूर्ण सामना टीम वाळकेश्वर बॉईज त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉईज. एक महत्वाची लढत रंगते की बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. दोन्ही ताकदवर संघ आहेत. राहुल सावंत यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून कार्यरत असताना यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल कडून चूक झाली आहे. फलंदाज बीट जरूर झाले होते. यष्टीरक्षक देखील या ठिकाणी बीट होत आहेत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली जाते. मैचच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 39 या आकड्यावर. ओहो! यावेळेला नो बॉल पंचांनी पडताळलाय आणि गॅप मधून हा बॉल फरार झालाय 4 धावांसाठी. नो प्लस 4 एकूण 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली या 5 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचले धावफलकावरती 44 या आकड्यावर. राहुल सावंत या खेळाडूचे देखील चाहते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेत.
आज देखील आपण पाहतोय श्रेयस मारणे आणि ऋषी शिंदे या आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये आलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. विशेष संकल्पना आणली गेली नितीनदादा बंजारे आणि अमितजी महाडेश्वर यांच्या माध्यमातून आणि ती स्पर्धा आपण पाहतोय. सानवी सिक्सर्स आयोजित पावसाळी क्रिकेट धमाका लीग पद्धतीने हे संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. आणि आपण पाहिलं तर नुकतीच वाळकेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी देखील ठोकली होती प्रभात यांनी. तो प्रभात आपण पाहतो इन ॲक्शन स्ट्राईक नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याला साथ देतोय रामा. चांगल्या फॉर्ममध्ये ते दोन्ही फलंदाज. यावेळेला नो बॉल पुन्हा एकदा पडताळलाय. या बॉलला पाठवलंय पत्रकार आर-पार 6 धावा येतोय षटकार. बीमर पडताळला गेला ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. बीमर त्याचा पुरेपूर फायदा बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी रामाने षटकार. एक्कावन्न धावा 51 ऑन अ बोर्ड. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल या बॉलला देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज मात्र रामा आपल्या बॅटने मत जिंकून घेतलं. फुलातून फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावा खूप साऱ्या येत आहेत रमाच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण त्या बॉलला देखील पाठवलं बॉडी लाईनच्या बाहेर. धावसंख्या तर जाऊन पोहोचेल धावफल कबड्डी टीमची 57 आकड्यावर. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 35 धावांवरती फलंदाजी करतोय राम. त्याला साथ देतोय प्रभात जो फलंदाजी करतोय 7 मध्ये 14 वर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलंय. निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. अंकितचं महागडं षटक पाहायला मिळालं. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये एकूण 27 धावा खर्च केल्या अंकित यांनी. षटक क्रमांक 4चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी दीपक सिंग यांना आमंत्रित केलं जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती 57. शेवटचे जर आपण पाहिलं तर 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 12 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील? गोलंदाजीसाठी दीपक सिंग आलेत. दीपक यांचा पहिल्याच बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रभातच्या बॅटमधून षटकार. असं वाटतंय दोन्ही सलामीवीर फलंदाज डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. कारण त्यांच्या बॅटमधून खूप साऱ्या धावा आल्यात. आणखीन एक बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण तो देखील बॉल फरार फरार फरार. आणखीन एक षटकार प्रभातच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा.
लगातार 2 षटकार आपण पाहिलं तर प्रभातच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आणखीन एक येईल का तिसरा षटकार? यावेळेला मोठा फटका खेळलाय आणि तिसरा षटकार देखील ठोकलाय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली या संपूर्ण स्पर्धेतील पहिली. नाव आहे लिटिल मास्टर प्रभात. सलग 3 षटकार प्रभातच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे प्रभात यांनी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 75 75 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 75 धावा धावफलकावरती. राम आणि प्रभात ही जोडी आपण पाहतोय. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर रामने केलेत या मॅच मध्ये 14 बॉल मध्ये 35 धावा. त्याला साथ देतोय प्रभात जो खेळतोय वैयक्तिक 10 बॉल मध्ये 32 धावांवरती. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन केलंय जरूर आणि ही चूक होतेय. एक धाव पूर्ण देखील केली जाईल. ज्यावेळेला उडवलाय हा बॉल, उडवलेला बॉल गेलाय पार, 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 पार. षटकार. रामच्या बॅटमधून आणखीन एक बिग हिट. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 81 81. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळेला आणखीन एक बॉल उडवलाय. यावेळेला हवेमध्ये हा बॉल जज करत असताना क्षेत्ररक्षक झेल त्याने पकडलाय. अफलातून कॅच वन हँडेड झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि म्हणूनच की काय जर आपण पाहिलं तर अकीमने मात्र हा झेल पकडला. फलंदाज माघारी परतलेत. राम यांची काही संपुष्टात. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले आणि वन हँडेड झेल या ठिकाणी पकडलाय आकिब यांनी. ब्याऐंशी धावा धावफलकावरती झाल्यात. आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 15 बॉलमध्ये 41 धावा ठोकल्यात या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना रामा यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रोहित परदेशी. ब्याऐंशी धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 82 धावा धावफलकावरती झाल्यात. वायकेश्वर बॉईज या संघाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाज अक्षरशः त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात. रामा आणि जर आपण पाहिलं तर प्रभाती जोडी सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आली. त्यांनी जर आपण पाहिलं तर वैयक्तिक या मॅचमध्ये 82 धावा ठोकल्यात दोन्ही फलंदाजांनी. पुढचा बॉल लो फुलटॉस होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 83 या आकड्यावर. अकीब आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. शेवटचे जर आपण पाहिलं तर आणखीन 4 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील.
आकिबचा पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफमध्ये बॉलला अडवतील देखील आणि आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जातेय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धावफलकावरती 84 या आकड्यावर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पाऊस थांबलाय. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर पावसाने या ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि तदनंतर मात्र आता पावसाने खूप सारी विश्रांती देखील घेतली आहे. यावेळेला देखील आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळून खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव पूर्ण केली जाईल का? आणि विकेट देखील या ठिकाणी आली आहे. रोहित परदेशी माघारी परतले आहेत. करण आलेत नवीन बॅटर. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलपर्यंत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. बरोबर बॉल अगदी धावत घेऊन तो पोहोचला तिथपर्यंत आणि एक धाव मिळेल. रॉनी होते त्या ठिकाणी. पहिला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जातेय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 87 म्हणजे जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 88 धावांची गरज असणार आहे.
सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 30 बॉल जिंकण्यासाठी 88 धावांची गरज आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय राहुल, सत्यवान, सावंत आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ रोके फलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजीसाठी मेहबूब शेख. राहुल सत्यवान सावंत फलंदाजीसाठी आणि सौरभ रुके. नुकतीच आपण पाहिलं तर साहेब चषक ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये 6 बॉलवर 6 षटकार ठोकणारा खेळाडू मैदानामध्ये उभा आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळलाय जरूर. फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. त्याच्याकडून झाली आहे चूक आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे. सौरभ रुकी आलेत फलंदाजीसाठी. साहेब चषक 2024 या स्पर्धेमध्ये 6 बॉलवर 6 षटकार ठोकलेत सौरभ यांनी. तोच फलंदाज मैदानामध्ये आलाय. आज मात्र जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 88 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील. एक धाव पूर्ण देखील केली आहे. ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रभात आणि रामा यांनी सुरुवात केली होती आपल्या संघासाठी. त्याचप्रमाणे या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. कारण संपूर्ण मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांनी 82 धावा ठोकल्यात आणि आता मात्र राहुल आणि सौरभ या दोघांवरती आपल्या संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल त्याच्याकडून निसटलाय आणि राहुलला पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. 2 झेल आतापर्यंत सुटलेत राहुल सावंत याचे. मुंबईच्या आराध्य गणरायाचा आशीर्वाद राहुल सावंत वरती आहे आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. सौरभसाठी पुढचा बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र माघारी परतले. बॅटची कडा घेऊन यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला आणि सौरभ यांची खेळी संपुष्टात आली आहे. विकेट. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर निलेशजी गायकर यांचं देखील प्रमुख योगदान लाभलंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अक्षय फलंदाजीसाठी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचते धाव फलकावरती 4 या आकड्यावर. यावेळेला मोठा फटका खेळला राहुल सत्यवान सावंतच्या बॅटमधून. बॉल फरार. बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार.
शिवम आलेत गोलंदाजीसाठी. शिवम कनोजिया गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. जज करत असताना झेल सुटलाय त्याच्याकडून आणि एकच धाव पूर्ण केली जाते. सानवी सिक्सर आयोजित पावसाळी क्रिकेट धमाका ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप सारे योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभले आणि कुशल देखील खूप सारी मेहनत घेत आहेत. कारण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. यावेळेला लो फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि गॅप मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी राहुल सत्यवान सावंत यांच्या बॅट मधून येतोय चौकार. जोपर्यंत राहुल सावंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकते या मॅच मध्ये कारण याच मैदानामध्ये अर्धशतक देखील लगावलंय राहुल सावंत यांनी. आगरीपाड्याचा वंडर बॉय मैदानामध्ये. यावेळेला लो फुल टॉस त्याचा पुरेपूर फायदा बॉलला फेकून दिलाय. पत्रकार 6 धावा येतोय षटकार या नो बॉल वरती ठोकलाय राहुलने षटकार. मॅच ऑन झालीये. राहुल सत्यवान सावंत इज ऑन फायर नाव. पुढील बॉल फ्री हिट. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ. राहुल सावंतची बॅट बोलली आहे. वैयक्तिक ठोक येतोय 5 बॉल मध्ये 18 धावांवर. याच मैदानामध्ये अर्धशतक देखील ठोकले राहुल सावंतने. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आगरीपाड्याचा वंडर बॉय. मुंबईचा आराध्य या गणरायाचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये आलेला हा खेळाडू आज मात्र फलंदाजी करायची आहे. आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा आहे. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न करतोय राहुल सावंत. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धाव फलकावरती 23 या आकड्यावर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खुल्या गटातील हे सर्व 4 संघ एकमेकांच्या विरुद्ध उतरलेत या दुसऱ्या हाफ मध्ये. यावेळेला देखील आपण पाहिलं तर लोड फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर होता. चे यांनी फटका त्यांचा फसतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील त्या ठिकाणी केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धाव फलकावरती 24 या आकड्यावर. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय राहुल यांचा. फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षक देखील बीट झाले आहेत आणि निर्धाव बॉल येताना पाहायला मिळालाय. 24 धावा धाव फलकावरती. 88 धावांचा पाठलाग. कोणता संघ सामना जिंकणार? एका बाजूला जर आपण पाहिलं तर वाळकेश्वर बॉईज आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गिरगाव बॉईज. हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाण्याच्या डबक्यामधून बॉल ट्रॅव्हल होतोय. रामा आहेत त्या ठिकाणी. बॉलला अडवतील. चेंडूची फेक देखील केली आहे. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 25 या आकड्यावर. म्हणजेच मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज असणार आहे. लास्ट 18 बॉल 63 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण.
मेहबूब आलेत. ओहो! मेहबूब यांचा पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर गोलंदाजी क्षेत्रामध्ये चाललाय. एकच धाव मिळेल. सर्वच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या संपूर्ण स्पर्धेवरती आहे. कारण जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्रिकेटप्रेमी आवर्जून उपस्थित राहतोय ही स्पर्धा पाहण्यासाठी. कारण पावसाळी क्रिकेट बॉल आम्हाला पाहायचा आहे. आम्हाला या पावसामध्ये या पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. राहुलसाठी पुढचा बॉल प्रचंड वेग होता. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर राहुल बीट होतायत. बॉल जर आपण पाहिलं तर पिचिंग झाला, स्किड झाला, थोडासा खाली राहिला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मेहबूब आहेत गोलंदाजीसाठी, जे मात्र षटक क्रमांक 3 हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि एक गडी माघारी देखील परतलाय. यावेळेला उडवलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी राहुल सावंतच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता धावफलकावरती. टीमची 30 या आकड्यावर. यावेळेला उडवलाय हा बॉल. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. 1-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल त्याच्याकडून सुटतोय पुन्हा एकदा आणि आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 32 या आकड्यावर. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर जिंकलाय तो म्हणजे टीम गिरगाव बॉईज या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. वाळकेश्वर बॉईज या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 87 धावा ठोकल्या. 88 धावांची गरज. राहुल सत्यवान सावंत वैयक्तिक 27 धावांवरती फलंदाजी करतोय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज. यावेळेला उडवलाय हा बॉल. गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय राहुलच्या बॅटमधून आणखीन एक रुबाबदार षटकार. जोपर्यंत राहुल सावंत मैदानामध्ये आहे, तोपर्यंत या मॅचचं गणित केव्हाही, कोणत्या क्षणीही बदलू शकतं. कारण याच खेळाडूकडे ती ताकद आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 38 या आकड्यावर. 38 ऑन अ बोर्ड. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. चूक करणार नाहीयेत. विकेट गरजेची होती आणि ती विकेट आता मात्र पटकावली आहे. फलंदाज राहुल बाद. विकेट. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमचे मित्र क्रिकेट प्रेमी स्वतः दिग्गज क्रिकेटर देखील आहेत. सुद्धजी सकपाळ आणि त्याचप्रमाणे त्यांचे बंधू सुनीलजी सकपाळ यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सानवी सिक्सर आयोजित पावसाळी क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅच चालू ठेवा. विनंती आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. नवीन बॅटर आहेत ओमकार. रिअल 11 प्रभादेवी आपण रेडी राहायचंय पुढील मॅच खेळण्यासाठी. पहिल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील म्हणजे चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ असा पुढील सामना खेळला जाईल. चला स्पीडअप घ्या. विनंती आहे.
साहिल आलेत गोलंदाजीसाठी. यावेळेला देखील आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलपर्यंत. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 40 या आकड्यावर. अमिजी महाडेश्वर आणि त्याचप्रमाणे नितीनदादा वंजारे यांचं देखणं, दैदीप्यमान डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहतोय. रोख रक्कम जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 25,000 व आकर्षक असा जाळता करंडक. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर रोख रक्कम ₹15,000 व आकर्षक असा जाळता करंडक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर व मालिकावीरासाठी जर आपण पाहिलं तर वैयक्तिक भेटवस्तू देखील दिली जाईल. अशा संपूर्ण स्पर्धेचा आराखडा जर आपण पाहिला तर प्रथमच जर आपण पाहिलं तर या संपूर्ण मैदानामध्ये लीग पद्धतीने म्हणजे साखळी पद्धतीने संपूर्ण 8 संघांमध्ये हे सामने खेळवले जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर 4 शिवडी विधानसभा मर्यादित असलेल्या संघांमध्ये सामने खेळवले गेले. फायनलमध्ये जर आपण पाहिलं तर टीम अयान स्टार लालबाग, अमित महाडेश्वर यांचा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. या 4 संघांमधून खुल्या गटांमधून आणखीन एक संघ असेल जो या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल होईल. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत रॉनी. रॉनी यांच्यासाठी पहिलाच बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी रॉनी यांनी. अर्ध्या धावा झाल्या आहेत. अर्ध्या धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 44 धावांची गरज असणार आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पावसाने विश्रांती घेतली आहे. सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला होता. आता मात्र पाऊस थांबलाय. 44 धावा धावफलकावरती झाल्यात. टीम गिरगाव बॉईज या संघाच्या. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धावफलकावरती 45 या आकड्यावर. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 45 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज असणार आहे. चला शेवटचे 6 बॉल प्लीज विनंती असेल. करण आलेत गोलंदाजीसाठी. करण यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आली. फलंदाज रॉनी बाद. रुपेश आलेत फलंदाजीसाठी. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. रन मात्र मिळणार नाहीये. लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळलाय गोलंदाज करण यांनी.
यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. चला रिया 11 प्रभादेवी कर्णधार टॉससाठी या व्यासपीठावर. शुभम यादव टॉससाठी यायचंय. रिया 11 प्रभादेवी टॉससाठी यायचंय. कर्णधार शुभम यादव. करण यांचा पुढचा बॉल प्रचंड वेग आहे. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 3 बॉल बाकी आहेत या मॅच मधील. सामन्यावर जर आपण पाहिलं तर पकड मजबूत केली आहे टीम वाळकेश्वर बॉईज या संघाने. कारण प्रथम फलंदाजी करत असताना वैयक्तिक 87 धावा या संघाने ठोकल्या. 88 धावांची गरज असताना 46 धावा धावफलकावरती झाल्या आहेत टीम गिरगाव बॉईज या संघाच्या. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. करणने बॉलला अडवलाय जरूर. तोपर्यंत आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. चला टीम रिया 11 प्रभादेवी टॉससाठी यायचंय. कर्णधार शुभम यादव. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय जरूर. हा बॉल अडवला जाईल. रन मात्र मिळणार नाहीये आणि या सामना मात्र जर आपण पाहिलं तर जिंकलाय तो म्हणजे टीम वाळकेश्वर बॉईज या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम वाळकेश्वर बॉईज. हळद टीम गिरगाव बॉईज. विनंती असेल रिया 11 प्रभादेवी शुभम यादव आपण त्वरित टॉससाठी या. तर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. वैयक्तिक 16 बॉलमध्ये 41 धावा ठोकल्यात. रामा ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 16 बॉलमध्ये वैयक्तिक 41 धावा बनवल्या या मॅचमध्ये रामा यांनी आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय रामा यांना. सुरुवात चांगली करून दिली होती आपल्या संघासाठी रामा आणि प्रभात यांनी आणि त्यानंतर मात्र रामा यांनी या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय. 16 बॉलमध्ये वैयक्तिक 41 धावा त्यांनी ठोकल्या आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅच ठरतायत रामा. सुनीलजी सकपाळ त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सुदेशजी सकपाळ आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीन वंजारे आणि त्याचप्रमाणे आपण